आपल्या लोकांमध्ये हे डोळ्याचं पाणी आणले हे आपल्या लोकांनी आणले पाणी. माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे, मला सुद्धा दुःख झालेला आहे. डोळ्यातलं पाणी काढलंय, त्या डोळ्यातलं पाणी तुम्ही साठवून ठेवा आणि ते आनंद अश्रू तुम्हाला भविष्यामध्ये आपलं मी जरी त्यांच्या दृष्टिकोनातून पराभव झाला असेल, त्यांना वाटत असेल की मी पराभव झालो, मी पराभव झालो नाही, जिंकण्यापेक्षा जास्त पराभवाची चर्चा झाली का नाही. पहिल्या अंकात सोलापूरमध्ये महाराष्ट्राने चर्चा झाली की कसं काय पडलंय. व्हिडिओ काढा, आवाज येतो. मत गेली कुठे बरं झालं तुम्ही ताजी रक्त असले ग्रुपला. सोमवारी सगळे महापालिका आणि सगळ्या कलेक्टर ऑफिस वगैरे चालू होत आहे. मी तुम्हाला निरोप पाठवतो की कुठल्या वेळेला काय करायचं आहे ती. फक्त तुम्ही आता जे तुमच्या भावना आहे ती माझ्या बरोबर आहेत, मला लक्षात आहे की तुम्ही माझ्यासोबत आहे. परंतु एवढी गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, हात जोडून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मी जे सांगतो माझं ऐकता का नाही तुम्ही. एक मिनिट ऐकून गेलं. आता 2 दिवस सुट्टी द्या. बघा महापालिकेचे अधिकारी या 15-20 दिवस झालं त्यांनी इलेक्शनच्या प्रोसेस त्यांनी मी त्यांना ऐकून तर घ्या. पोलीस डिपार्टमेंट सुद्धा म्हणजे आणि कलेक्टर ऑफिस या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आहे ना, प्रशासनाला या ठिकाणी त्रास द्यायचा ना. आपल्याला ज्या लोकांनी षडयंत्र केले त्या लोकांना तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो. नाही बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांनी असं तुम्हाला परिस्थिती आणले, त्या डोळ्यातनं अश्रू ज्यांनी काढले, मी त्यांना येणारे ही एक निवडणूक होणार नाही. ऐकून घ्या. एक गोष्ट पुढे येतात. अरे एक मिनिट ऐकून घ्या. माझ्या दारात काय जायची गरज नाही. ऐकून घ्या, माझ्या दारात जायची काय गरज नाही. याच इथून तुमचे प्रश्न सगळे सुटले. तुमचा घरकुलचा प्रश्न राहू द्या, तुमचा पाण्याचा प्रश्न राहू द्या, लाईटचा प्रश्न राहू द्या, तुमची कुठलीही कामं राहू द्या, मी करणार म्हणजे करणार. लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं काय बी काम राहू द्या, मी तुमच्यापर्यंत होतो, तुम्ही माझ्यापर्यंत या. तुमचं कुठलंही काम या ठिकाणी नाही. एक मिनिट कसं आहे माहिती आहे का, आता तुमच्या भावना माझ्या लक्षात आल्या. आपण आहे ना, उद्या रविवारचा दिवस आहे. रविवारी आपण सगळेजण या ठिकाणी मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंग मध्ये ठरवू की काय करायचं आहे ते. सगळेजण रविवारच्या दिवशी इथं आपण सगळ्याला बोलवणार आहे, सगळ्यांनाच बोलवणार आहे. सगळ्याच महिला, सगळे पुरुष वगैरे त्यांना मी सगळ्यांनाच बोलवणार आहे. उद्याच्याला एक मिटिंग होईल, त्या मिटिंग मध्ये आपण निर्णय घेऊ की काय करायचं आपल्याला भविष्यामध्ये. तर तुम्ही जे आता आलात तुम्ही घरी जावा आणि रविवारी आहे ना, रविवारची वेळ तुम्हाला सांगतो मी. रविवारच्या दिवशी आपण एक कार्यक्रम ठेवू. त्या कार्यक्रमामध्ये सगळेजण मिळून आपण एक निर्णय घेऊ. त्या निर्णय या ठिकाणी मग त्या पद्धतीनं आपण पुढं कामकाज या ठिकाणी ठेवू. आणि तुम्ही म्हणलो ना 5 वर्षे, एक लक्षात ठेवा, 5 वर्ष जरी राहिले तर जीवन लय मोठं आहे. या जीवनामध्ये एक निवडणूक झाली म्हण काय, मी पडलो नाही, मी जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा.
मान्यच नाही आम्हाला निकाल दादा नाही मान्यच नाही कल्पना पण नाही यात फार मोठा घोटाळा आहे. दादाचा ऐका आता त्यांना गुरास होईल असं काय करू नका. एक तर ते खंबीर मनानं उभा राहिले जातात सध्या. त्या सर्वांना सांगितलं जाईल घरी जाऊ आता. दादा तुम्ही ऐकले आता रविवारी दादा म्हणले हो 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 दादा आपल्याला सांगतो रविवारी. रविवारी तुम्हाला बोलवतो. राहू दे उद्या बोलवतो म्हणाल या उद्या. सगळेजण घरी जाऊ. त्रास होत आहे चला चला माझ्या लेखाने काढलं म्हणून पाणी आणून द्या ठीक